नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, ह्या वर्षातली तुमची माझी ही पहिली भेट आहे. त्यामुळे मला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे जावो. आणि आरोग्य म्हटलं की खाणं आलंच हो. या खाण्यावरून मला आठवलं, माझ्या लहानपणी बरं का, माझी आजी आंब्याचं लोणचं घरात घालायची. म्हणजे हल्ली आपल्याला रेडीमेड मिळतं, पण आजी पूर्वी घरातच लोणचं घालायची. आणि लोणचं घातलं रे घातलं की गुरुत्वाकर्षण असल्यासारखं मी त्या बरणीकडे खेचला जायचो. मग आजी मध्ये यायची आणि सांगायची, प्रशांत, लोणचं आत्ता खायचं नाही, लोणचं जरा मुरायला पाहिजे. आता लहानपणी मुरडं म्हणजे काय हे माहीत नसायचं. मग आजी मला सांगायची, मुरडं म्हणजे काय, तर तो मसाला आणि जे तेल असतं ना ते फोडीत जायला पाहिजे. आणि जे फोडीत गेलं की मग त्या लोणच्याची चव असते ती वंडरफुल असते. तर हे मुरडं जे आहे ना ते महत्वाचं आहे. तर असेच काही मुरलेल्या जोड्या ह्या पुढच्या काही भागांमध्ये आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. कसं आहे, आजी आणि आजोबा हे आपल्याला खूप जवळचे असतात. म्हणजे आजोबांनी बाहेरून अशी हाक दिली ना, अगं ए, अशी प्रेमाने हाक दिली की आजीला आत कळतं की ह्यांना बाहेर कडकडीत चहा हवाय, आलं बिलं टाकून. आणि आजीचा चेहरा बघितला की आजोबांना लगेच कळतं की हिला बहुतेक हिच्या मुलीशी किंवा हिच्या मुलाशी बोलायचं आहे. मग आजोबा लगेच आपल्याला मोबाईलवरून तिला फोन लावून देतात. मला सांगा, हे कसं कळतं? हे दोघांना एकमेकांना कसं कळतं? तर हे जे पावसाळे त्यांनी काढलेले असतात ना, त्यामुळे ते मुरलेले असतात, संसारात मुरलेले असतात. त्यांचं मन एकमेकांना ओळखता येत असतं. चेहऱ्यावरून त्यांना कळतं की हिच्या मनात काय आहे किंवा ह्यांच्या मनात काय आहे. तर हेच जे पावसाळे आहेत ना, या पावसाळ्यातल्या कडू गोड आठवणी शेअर करण्यासाठी एक आजी आजोबा इथे मी बोलवलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. हा, काय आपलं नाव मला सांगा? माझं नाव शशिकांत नाडकर्णी. शशिकांत नाडकर्णी. आणि मी नीलिमा नाडकर्णी. ओके. आणि राहायला कुठे आपण? ही शांती सोसायटी माहीमला राहतो. माहीमला. माहीम. बरं, मला एक आपलं कुतूहल, किती वर्ष झाली हो लग्नाला? आता लग्नाला 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली. आणि 50 वर्ष म्हणजे 2012 वजा 50 म्हणजे साधारण 1972. नाही, 1961. 17 डिसेंबर 1961 मध्ये लग्न. हो हो. बरं, 50 वर्ष लग्नाला झाली. 1961 साली जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा लग्नाला खर्च किती आला हो? म्हणजे मी आपलं विचारतोय काय, आज जो पद्धतीने खर्च चाललाय. नाही, तो लग्नाचा एकूण खर्च आमच्या पालकांना माहिती. पण मी तुम्हाला दागिन्यांच्या खर्चाबद्दल मी थोडस बोलू शकेन. अगदी अगदी. की तेव्हा 100 रुपये तोळा सोनं मिळायचं. 100 रुपये तोळा. मंडळीचे आज जवळजवळ 30,000 रुपये. किंवा माझ्या सासूबाईंचा आग्रह होता की सुनेला हिऱ्याच्या कुडी घातल्याच पाहिजे. त्या हिऱ्याच्या कुडी फक्त 3,200 रुपयात मिळाल्या होत्या. हो 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 हो. यावरून काय ते ओळखा. एकंदरीत त्यावेळची स्वस्ताही बघता साधारण 5-6 हजार रुपये त्याच्याविषयी कमीच असेल. 3,000 रुपये वगैरे. तुम्ही तुमच्या मुलांना जो ब्रेकफास्ट दिला तो तुम्ही तुमच्या नातवाला दिला तर ते खातात का? नाही, कारण ते आता फार म्हणजे हे नको ते नको हे त्यांच्यात खूप. मग ते पावाला लोणी आम्ही साधं घरगुती ताक घुसळून लोणी काढून ते लावत होतो. आता ते नाही ना. आता त्यांना ते चीज स्प्रेड किंवा असं लागतं. परिस्थितीप्रमाणे हळूहळू सगळं बदलत चाललंय. बट मला एक आनंद झाला की म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे सगळं मोल्ड करून घेतलेलं आहे स्वतःला. ते करून घ्यायलाच पाहिजे, नाही का, काळाप्रमाणे. आज तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहात? आज मी तुम्हाला कारवादी 2 पदार्थ करून दाखवणार आहे. एक गोड पदार्थ आहे, केळ्याची मुळकं. केळ्याची मुळकं? म्हणजे ती भज्यासारखीच असतात. ओके. गोड. आणि दुसरी मायाळूची भाजी. तुम्हाला माहिती आहे ना? ऐकून आहे, खूप वर्षात नाही खाल्लेली. मायाळूची भाजी. भजी नव्हे, मायाळूची सहसा भजी होतात, पण मायाळूची भाजी. पण त्यात शिंपले असतात ना, त्या शिंपल्यातला हे काढून ते घालून ती भाजी केली. बर, ठीक आहे. मग आपण जाऊया आता किचन कडे, जरा सुरू करू. आजी आणि आजोबा आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं दोघांचे परत एकदा मनापासून स्वागत. आजी, पहिल्यांदा काय दाखवणार तुम्ही? आपण आता पहिल्यांदा मायाळूची भाजी बघू. मायाळूची भाजी ही तुम्ही कुठे शिकलात मला सांगा? ही आमच्या गावची प्रसिद्ध भाजी. प्रत्येकाच्या परसात तुम्हाला मायाळूचे वेल दिसतीलच. बर बर बर. त्यामुळे ही मायाळूची भाजी. आणि तिथे सकाळच्या वेळी आपण आता ब्रेकफास्ट घेतो तो छोटासा असायचा. आणि त्याच्यानंतर साधारण 10:30-11च्या सुमाराला
उकड्या तांदळाची पेज आणि अशा भाज्या आज मी जी दाखवणार आहे तशा प्रकारच्या भाज्या अशी घ्यायची पद्धत. ओके. मला अजून एक प्रश्न पडलाय तसं, या भाजीला म्हणजे आपण पालक माहितीये, मेथी माहितीये, मायाळू हे नाव का पडलं असावं? मला असं वाटतं अळू हे एक नाव गेलं, मग आता दुसऱ्या भाजीला काय नाव द्यावं, म्हणजे हे जरा प्रेमळ भाजी असावी वाटली त्यांना म्हणून मायाळू केलं असावं. हे खाल्ल्याने काहीही होत नाही त्रास म्हणून ती मायाळू भाजी. ओके. मला साहित्य सांगता आपण काय 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 साहित्य आहे? या आहे शिंपल्या मिळतात ना त्याच्या मधला गर आहे हा. ओके. म्हणजे हे जर नॉनव्हेज खाणारे असतील, मासे खाणारे असतील तर नाही, पण जर व्हेज खाणार असतील तर त्यांच्यासाठी तुरीची डाळ घालून करायची ती बेस्ट. ओके. हे शिंपल्याच्या मधला भाग, बरोबर. चिरलेली मायाळूची भाजी, त्या सुक्या मिरच्या. ओके. पण ह्या थोडस तेल घालून जरा भाजून घेतलेल्या आहेत. ओके. हे खोबरं, ओलं खोबरं, चिरलेला कांदा. कांदा थोडा शिजताना आणि थोडा फोडणीसाठी असं. ही चिंच आणि हे धणे पण मिरच्यांच्या बरोबर जरा तेलावर परतून घेतलेले, हळद आणि मीठ. बर. आणि या भाजीला गुळ लागत नाही. ओके. ही हळद आहे ती रामदेवची हळद आहे आपली. ओके. बर. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय कृती करायची मला सांगा. पहिल्यांदा ना आपण हा मसाला वाटून घेऊया. बाउल देऊ तुम्हाला? हा चालेल. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता सर्वात आधी आपण खोबरं काढून घेऊया. ओके. घालूया. चमचा आहे म्हणजे आपल्याला आधी मसाला वाटला पाहिजे. बर बर. कारण भाजी शिजेपर्यंत मसाला आपला तयार झाला की भाजीत घालता येईल ना. ओके. बरं आजोबा मला एक सांगा, लग्न झाल्यानंतर ह्यांनी बनवलेला पहिला पदार्थ कुठला आठवतो का? पहिला पगार पदार्थ 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 अच्छा अच्छा अच्छा. पहिला पदार्थ, कारण आता 50 वर्षापूर्वीच हो तुम्हाला हो विचारतोय. हो हो हो. पण त्यावेळेला हे धणे घालते. हा. काय केलं होतं आठवतं का तुला? म्हणजे केलं होतं एवढं निश्चित. केलं होतं बस फर्स्ट क्लास. अजून काय पाहिजे आपल्याला? 50 वर्षापूर्वीच अजून काय आठवणं म्हणजे जरा अवघडच आहे. बरोबर. बरं कधी भांडण तंटे वगैरे काय? भांडण मतभेद? भांडण टंटे मी चालले माहेरी वगैरे नाही नाही असं काही झालं नाही. ओके. सुदैवाने काही झालं नाही. ओके. चिंच त्याच्यातच वाटायला घालते. ओके. आता आपल्याला हे मिक्सर मधून काढायचं ना. हा. हे पूर्वी पाटे वारवंटे होते, असायचे. आता तसं काही नाही. आता नाही, मिक्सर आता मधून mixer आहे. direct. झटपटचा जमाना आहे. त्याचा मसाला तयार झालेला आहे. आता पुढे काय करायचं ते बघूया. पण पुढे काय करायचं हे बघायच्या आधी मी तुम्हाला विचारतो, ह्या तुम्हाला कधी काय त्रास दिलाय का की आता हेच नको, आता हे नको खायला, आता ते नको काय नाही खायचं? नाही तसं नाहीये. सुदैवाने ते बरं आहे. त्याचा स्वभाव तसा शांत आहे हा. आणि कामसू असल्यामुळे कामात कधी काही नाही किंवा असं काही कधीही केलेलं नाही. नाही पण तुम्हाला तर समजा आता गोड खावंसं वाटतं तर गोड खायचं नाही, बाज झालं गोड खाऊन. ते आहे कारण मला स्वतःला डायबिटीस आहे. हा तो थोडासा असतो त्यामुळे परत त्यामुळे थोडंसं होणार. त्यामुळे तिथे तशी पाळत असते व्यवस्थित. ओके. चला आपला मसाला तयार झालेला आहे. आता काय करायचं मला सांगा. मग आता आपण भाजी हे करूया. पाणी लागेल ना हा तुम्हाला? पाणी लागेल आता. ओके. शिंपल्या आहेत ना त्या पण त्याच्याबरोबर आणि त्याच्यातलं पाणी आहे ते पण त्याच्यातच घालते. कांदा, हळद. हळद घ्या. हा कांदा कांदा घालायचं. घाल. तर आपल्याला शिजायला साधारण किती वेळ लागेल आपल्याला? एक साधारण 10 मिनिटं लागते. बरं तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज. अरेंज ना. या 50 वर्षाच्या तुमच्या संसारात म्हणजे संसार जो चाललाय 50 वर्ष, बरोबर. यात लक्षात राहिलेली गोष्ट कुठली हो? लक्षात राहिलेली गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे पत्नीला पतीचं कौतुक झालं की तो प्रसंग जास्त लक्षात राहतो असं मला वाटतं. शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्या मंदिराचे संस्थापक दादासाहेब रेगे शिक्षण महर्षी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे हे अगदी सुरुवातीचे अतिशय लाडके विद्यार्थी, कारण त्यांनी 4थी आणि 7वी दोन्ही वर्षीच्या पहिल्या नंबरनी स्कॉलरशिप मिळवल्या होत्या. शिवाय वागणं शांत वगैरे, त्यामुळे ते अगदी दादांच्या गळ्यातले ताईत होते. हुशार विद्यार्थी. हुशार आणि शांत हे दोन्ही. आणि मग बालमोहन शाळा इथे आहे पण तशीच एक तळेगावला बांधावी आणि रामभाऊ परुळेकर हे त्यांचे आदर्श होते, त्यांच्या नावाने ती बांधावी अशी दादासाहेबांची इच्छा होती. ती यांच्याजवळ त्यांनी बोलून दाखवली आणि मग यांनी स्वतः सगळे ते प्लॅन्स करणं, तिथे जाऊन ते करणं, हे सगळं. आणखी शाळेतले 2 मादी विद्यार्थी होते बरोबर, ते सगळं केलं. त्यानंतर उद्घाटनाच्या वेळी
मधुकरराव चौधरी तेव्हाचे शिक्षण मंत्री ते प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते यांचा सत्कार केला आणि दादांनी जे कौतुकोद्गार काढले यांच्याबद्दल त्या दिवशी मला खूप धन्य वाटलं. तो अविस्मरणीय प्रसंग. आणि तुमच्या आयुष्यातला काही आहे का? हिला लेखनाची फार आवड आहे. बर. तिने बरीचसे म्हणजे असे लेख लिहिलेले होते, तर त्याचं एखादं पुस्तक काढावं असा तिचा विचार होता. पण इतक्यात काय झालं, हिच्या बहिणीने हिला सांगितलं की एक जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ म्हणजे ते असं म्हणजे एक दरवर्षी एखादं पुस्तक छापतं, अनुदानित. त्यामुळे म्हणजे खर्च स्वतःचा काही नाही, तेच सगळा खर्च करतात. बरोबर. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की तुमचं हे सिलेक्ट झालेलं आहे आणि आम्ही हे पब्लिश करतो. पण ते झाल्यानंतर देखील हिला यशवंतराव चव्हाणांच्या नावाने एक यशवंतराव चव्हाण मराठी वाङ्मय पुरस्कार तो हिला मिळाला. म्हणजे त्या बाकीच्या सगळ्या पुस्तकातनं हिचं पुस्तक उत्कृष्ट तेव्हा तेच मला अगदी बरं अभिमान. ओके. प्रश्नच हे आपलं कुठपर्यंत झाली असावी असा संशय आलेला आहे. हो, झाली. आता काय हे आता मसाला घालते. घाला सगळं घाला. आता ह्याच्यात मीठ घालते की मग फोडणी दिली की झाली भाजी तयार. फटाफट आहे म्हणजे. हो बस. आता आपल्याला त्यात ते जे आपण तेल ठेवलंय त्याच्यात कांदा फोडणीला घालते. अप्रतिम वास येतोय, झकास वास येतोय. आता ही फोडणी होत आली तर जरा किंचित बदामी झाला कांदा ओके की आपण ह्याच्यात घालू म्हणजे भाजी तयार. घालू होतं ह्याच्यात. झकास वास येतोय, झकास. हे आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो, पोळी बरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो. हो. कसंही खा, पण त्याआधी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. मायाळूची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंपल्यांमधल्या गर, बारीक चिरलेली मायाळूची भाजी, सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, धणे, हळद आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये ओलं खोबरं, भाजलेले धणे, भाजलेल्या सुक्या मिरच्या आणि चिंच घेऊन हे मिश्रण वाटून घ्यावं. पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चिरलेली मायाळूची भाजी, शिंपल्यातला गर, हळद आणि कांदा घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आणि मीठ घालून तेलामध्ये कांद्याची फोडणी करून ती मायाळूच्या भाजीमध्ये एकजीव करून घ्यावी.